गेवराई तालुक्यातील उमापुरी येथे एक लग्न लावणारी टोळी सक्रिय झाली होती आणि या ठिकाणी एका महिलेचा 8 विवाह झाले असून 9वा विवाह लावण्यात आल्याची सर्वत्र चर्चा पसरली होती. मात्र याच प्रकरणामध्ये मध्यस्थी करणाऱ्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले होते. मात्र आपण एकाच विवाहामध्ये सामील आहोत. 8 ते 9 विवाहामध्ये सामील नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच सदरील पतीनेच सदरील त्या नवविवाहितेला मारहाण केली आहे आणि जब्बी मारहाण केल्याने ती माहेरी निघून गेली आहे. मात्र सदरील मध्यस्थीलाच आपण पैशासाठी पुन्हा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा देखील मध्यस्थीचा आरोप आहे. त्यांनी या संदर्भात आपल्याला न्याय मिळण्यासाठी स्थानिक पोलीस ठाणे चकलांबा तसेच पोलीस अधीक्षक यांना देखील तक्रार केलेली आहे. आपल्यासोबत हेच मध्यस्थी करणारे गणेश आंदुरे आहेत. बीड जिल्ह्यात खळबळ उडून देणारं हे प्रकरण असून सर्वत्र चर्चेला उधाण आलेले होते. नेमकं काय प्रकार आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. नेमकं हे काय प्रकरण होतं आणि कसं होतं, हा काय प्रकार घडला होता नेमका? या प्रकाराची सत्य बाजू वेगळी आणि सध्या सोशल मीडियावर जे व्हिडिओ प्रसारित होते जे सांगितले ती पूर्ण खोटी बाजू आहे. त्यामध्ये आता मी ड्रायव्हर माणूस आहे, माझं लग्न झालेलं 8 वर्ष झाले. योगेश शिंदे हा माझ्या गावातील तरुण मित्र आहे माझा, आणि त्याची आई माझ्या पत्नीला 8 ते 10 वेळेस म्हणली माझ्या मुलासाठी एखादी मुलगी बघ तुझ्या माहेरची, असं तर सांगितलं. आता मला पण योगेश शिंदे म्हणला तुमच्या सासवडीकडची एखादी मुलगी बघा असं तसं. मग मी त्याला सांगितलं तिकडे एक रेखा नामक नावाची बाई आहे, ती लग्न जमवती हो, तिला बघतो विचारून. मग मी त्या रेखा नावाच्या बाईला फोन केला, तिला सांगितलं माझा मित्र आहे, गॅरेजचा धंदा करतो योगेश शिंदे, त्यासाठी एखादी मुलगी बघा. तर तिने योगेशचे फोटो, त्याच्या घराचे फोटो सर्व मागून घेतले. आणि मग त्यानंतर तिने आम्हाला सोलापूर या ठिकाणी बोलावून घेतलं. आम्ही सोलापूर या ठिकाणी गेल्यानंतर सोलापूरमध्येच आम्ही सकाळी 9 ते 10च्या दरम्यान पोहोचलो. ती रेखाबाई ती दुपारी 2:30च्या दरम्यान बिदरवरून सोलापूरला आली. सोलापूरला आल्याच्या नंतर त्या राणीबाई, तिचीच मैत्रीण एक राणीबाई होती सोलापूरची, तिने आम्हाला 4:30 वाजेपर्यंत सोलापूरच्या बस स्टँड पाशी ताटकळत ठेवलं. नंतर 4:30 वाजता ती आम्हाला न्यायला आली, 4:30 पावणे 5च्या दरम्यान. मग ती आम्हाला सोलापूरच्या MIDC भागातील शिवमठ म्हणून एरिया आहे, त्या एरियामध्ये तिच्या घरी आम्हाला घेऊन गेली. त्या ठिकाणी गेल्यानंतर ती मुलगी समोर बसवली. त्या मुलीला प्रश्न ते विचारले मी स्वतः. त्यानंतर योगेश शिंदे, त्याचे फॅमिली मेंबर ते सर्व होते, त्यांना म्हणलं काय विचारायचं का? ते म्हणले काय नाही. त्या ठिकाणी असं विचारपूस केल्याच्या नंतर मुलगी पसंत आहे का? हो पसंत आहे म्हणले योगेश शिंदे ते. मग मी त्या राणीबाईला विचारलं तुमचं देवाण घेऊन तर काय? ती म्हणजे मला 3 लाख रुपये द्यावं लागतील, मला त्या मुलीच्या घरच्यांना द्यावं लागते, असं तसं सांगितलं तिने. मग मी त्या राणीबाईला सांगितलं राणीबाई सध्या महाराष्ट्रात फसवणूक प्रकार खूप चालू आहे, तुम्ही 2-5 हजार जास्त घ्या पण फसवणूक करता कामा नये. त्यावेळेस राणीबाई सांगितलं, माझ्या एकट्यावर नाही सगळ्यांसमोर सांगितलं, म्हणजे आम्ही मध्यस्थी माणसं तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाहीत. आम्ही फक्त 1 महिन्याची गॅरंटी घेऊ. 1 महिन्याच्या अगोदर जर मुलगी जर कधी पळून गेली, कुठं गायब झाली, तर आम्ही तुमच्या 1 रुपयाला धक्का लागून देणार नाही, तुमचे पूर्ण पैसे तुम्हाला परत देऊ. मान्य असलं तर लग्न करा, नाही तर आल्या पावली परत जा. तुम्ही योगेश शिंदे त्याच्या फॅमिली मेंबरला विचारलं काय मान्य आहे का? ते म्हणले हो आम्हाला मान्य आहे. मान्य म्हणल्यानंतर योगेश शिंदेने त्याच्या खात्यावर 2 लाख रुपये होते लगेच त्या राणीबाईच्या अकाउंटवरती मारले, त्या तिकडच्या एजंटच्या खात्यावरती मारले. खाली पैसे कमी पडले. मग योगेश शिंदेने गावातल्या मित्रांना फोन करून माझ्या नंबरवर, माझे गणेश आंदरे माझ्या नंबरवरती 95,000 रुपये आले. 95,000 रुपये आले. आता आम्ही तिकडे जाताना मी म्हणलो तर रोख रक्कम आपल्याजवळ पाहिजे, त्यामुळे मी थोडीफार रक्कम सोबत घेऊन गेलो. सगळ्यांच्या समोर मी माझ्या जवळची रक्कम त्या बाईला देऊन टाकली. असं या प्रकारामध्ये मी काही 1 रुपयाचा सुद्धा कुठे चोरी केलेली नाही किंवा त्या प्रकरणामध्ये मी सहभागी झालो असं काही नाही. आम्ही त्या मुलीला घेऊन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी उमादेवी देवस्थान समोर थाटामाटात लग्न झालं. आणि नेमकं 1 महिन्याच्या नंतर सोलापूरला त्या नवरीची जी आई होती ती 1 महिन्याच्या बरोबर नंतर तिला न्यायला आली, म्हणजे येते जातीला घेऊन जाते. तर माझ्या मनात संशय आला, म्हणलं 1 महिन्याच्या बोली केली, 1 महिन्यात बरोबर आली. त्यामुळे मग मी त्यांच्या सोबत गेलो. मग कोपरगाव चांद कासारे म्हणून त्या बाईचं घर होतं, त्या घरी गेलो आम्ही रात्री 12-12:30 दरम्यान. तिथे गेल्यानंतर मी त्या बाईच्या घराचा फोटो काढला, सगळं काढलं आणि त्या मुलीला तिथं सोडून मग मी परत आलो. परत आल्याच्या नंतर 3 ते 4 दिवसांनी ती मुलगी स्वतःहून परत आली. याच ठिकाणी त्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. कारण योगेश शिंदेचा भाऊ राजू शिंदे हा काय म्हणाला, नाही आम्हाला जायचं होतं आणायला मुलीला. ती कसं काय? त्या दिवशी त्यांनी त्या मुलीला घरात घेतलं नाही. मग दुसऱ्या दिवशी हे प्रकरण चौकीमध्ये गेलं. त्या दिवशी ती मुलगी माझ्या घरी होती. दुसऱ्या दिवशी मग चौकीमध्ये प्रकरण गेलं. चौकीमध्ये मग पोलिसांनी योगेश शिंदे, त्याची पत्नी यांची विचारपूस केली, त्या योगेश शिंदेच्या बायकोची विचारपूस केली. ते सर्व काही केलं आणि त्या मुलीला विचारलं तुझी ही खोटी आई होती का? ती म्हणली माझी मानलेली आई होती, माझी खरी आई कोपरगावमध्ये आहे. मग पोलिसांनी सांगितलं उद्या तुझ्या आईला, खऱ्या आईला बोलावून घे. गणेश तोपर्यंत मला सांगितलं, गणेश तोपर्यंत या मुलीला तुझ्या घरी ठेव, तुझ्या जिम्मेदारी. ठीक आहे. मग मी 5-5:30च्या दरम्यान त्या मुलीला घेऊन घरी गेलो आणि बरोबर रात्री 7:30 ते 8च्या दरम्यान त्या योगेश शिंदेचा मला फोन आला. म्हणजे गणेश दादा माझं चुकलं, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, परंतु जाऊ त्या लोकांनी माझी कान भरली होती, ते लोकांच्या ऐकण्यावर मी हे सगळं प्रकरण केलं. मला माझी बायको मान्य, मी तिला न्यायला आलो. म्हणलं मी तुझ्या ताब्यात येणार नाही, मी एकदा पोलिसांना विचारून मग ती मुलगी तुझ्या ताब्यात देतो.
मग मी पोलिसाला फोन केला, त्यांना म्हणलं साहेब असं असे काय करायचं. ते म्हणले "अरे जाऊ दे, ते दोघांची मन एकमेकात गुंतलेले आहेत. कशाला उगाच त्यांचं हे करत." म्हणलं आपण का त्यांचा संसार मोडणार नाही, पण तुम्ही माझ्या जिम्मेदारीवर टाकल्यामुळे मी ती मुलगी माझ्या घरी आणली. तुम्ही जर सांगत असले दी तिच्या नवऱ्याजवळ तर देतो. ते म्हणले हो दी बिनधास्त दी. माझ्या माझा शब्द आहे म्हणले दी, काय असेल ते मी बघून घेईन. मग रात्री तो 8 वाजता माझ्या घरी आला. जवळजवळ अर्धा तास बसला. अर्धा तासामध्ये त्यांनी मग आमची माफी मागितली. माझं चुकलं म्हणले, तुम्हाला त्रास झाला, मला त्रास झाला. मी हे नुसतं तोंडी नाही बोलत, माझं त्याची व्हिडिओ शूटिंग आहे. आणि रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान तो बायकोला घेऊन गेला. मी त्या बायकोला घेऊन जाताना सुद्धा त्याला खूप समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. मला असं काही करू नका, तुमचा सुखाचा संसार सुरू व्हावा हीच माझी इच्छा आहे, असं तसं करून तो बायकोला घेऊन गेला. घेऊन गेल्याच्या नंतर 4 महिने त्यांचा संसार सुरळीत चालला बरं. म्हणजे हे 4 महिने आणि लग्न झाल्यानंतरचे 1 महिने, 5 महिने त्यांचा सुरळीत संसार चालला. आता 6वा महिना लागला त्यांच्या लग्नाला. आता 20 दिवसापूर्वी घरामध्ये योगेश शिंदेच्या आईची व योगेश शिंदेच्या बायकोची दोघी सासूनाचे भाजी करण्यावरून भांडण झालं. भांडण झाल्याच्या नंतर ही मुलगी रागाने रुसून उमादेवी देवस्थानी उमादेवीकडे गेली. मग योगेशच्या एका मित्राने त्याला फोन करून सांगितलं, त्यावेळी तू गॅरेजमध्ये होता, तुझी बायको उमादेवीकडे आली म्हणून. मग तो लगेच मोटरसायकलवर बसून उमादेवीकडे आला. त्याच्या बायकोला मोटरसायकलवर बसवलं व घरी घेऊन आला. घरी आल्यानंतर त्याने बायकोला इतकी मारहाण केली, खूप बेदम मारहाण केली. मारहाण केली त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्या मुलीची आई व बहीण दोघीजणी आल्या. मग त्यांनी बघितली परिस्थिती. मग त्यांनी सांगितलं राग शांत होईपर्यंत 2-4 दिवस माहेराला चला असं तसं. मग त्या योगेश शिंदेची बायको भारती शिंदेची आई तिकडून आली व भारती शिंदेची एक बहीण, अशा तिघीजणी उमापूर पोलीस चौकीमध्ये गेल्या. उमापूर पोलीस चौकीमध्ये मी पण गेलो. मग तिला माहेराला जाण्यासाठी त्यांनी त्यांच्या गावाकडची कार बोलावून घेतली आणि रात्री 12च्या दरम्यान त्यांची कार त्यांना न्यायासाठी आली. परंतु जायच्या अगोदर योगेश शिंदे व राजू शिंदे हे म्हणले आम्हाला लेखी पाहिजे साहेब, ही माहेराला चालली म्हणून. मग साहेबांनी लेखी घेतली, त्यावर सही शिक्का आहे, पोलीस प्रशासनाचं सर्व काही त्यात मध्येच येऊन माझं पण नाव घेतलं, मी पण माझं नाव दिलं, माझी सही केली. मग रात्री 12:30च्या दरम्यान ती मुलगी माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर हे स्वतः पोलिसांना म्हणले साहेब आम्हाला ती मुलगी घरात घ्यायची नाही, आम्हाला नांदायचीच नाही, नको आम्हाला. परंतु आता रात्र झाली होती. पोलीस म्हणले साहेब म्हणले तुम्ही आपण काय उद्या प्रकरण बघू जा. ते बोलल्यानंतर मी माझ्या घरी गेलो, ते त्यांच्या घरी गेले. 3 ते 4 दिवसांनी लगेच योगेश शिंदेने त्याच्या बायकोला फोन करून तिला दमदाटी करून तिला परत बोलावलं घेतलं. ह्या ठिकाणी मला काय म्हणणे, तुम्ही तिला माहेरी जाताना लेखी घेतलं, तसंच मग ती परत आल्यानंतर तुम्ही लेखी द्यायचं काम होतं पोलीस प्रशासनाला. त्यांनी लेखी नाही दिले, काहीच नाही. मग ती परत आल्याच्या नंतर योगेश शिंदेने तिला दमदाटी करून घरामध्ये तिचे व्हिडिओ बनवले. सध्या जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो मीडिया समोरचा नाही, तो घरामध्ये बनवलेला व्हिडिओ त्याने मीडियाला दिलेला आहे. आणि मग 20 तारखेला त्याने बायकोला दमदाटी करून 20 एप्रिलला ते बायकोला घेऊन चकलांबा पोलीस स्टेशनला गेला. माझं व माझ्या पत्नीचं नाव घेऊन आमच्यावर बेछूट खोटे आरोप केले आणि आमच्या विरुद्ध खोटा एनसीआर दाखल केला. हे कशामुळे खोटे म्हणतोय हे ऑडिओ रेकॉर्डिंग त्याच्यातून स्पष्ट होते. सोमवारच्या दिवशी त्यांनी एनसी दाखल केल्यानंतर बुधवारच्या दिवशी आम्हाला चकलांबा पोलीस स्टेशनला आम्हाला दोघा नवरा बायकोंना बोलून घेतलं. आम्हाला काय ते विचारलं. मी म्हणलं साहेबांना आम्हाला विचारलं तुम्ही का धमकी दिली त्या मुलीला. मला साहेब ही खोटी बाजू आहे, खरी बाजू अशी आहे की माझं एक रेकॉर्डिंग घेत तेवढी तुम्ही ऐका अशी माझी विनंती. त्यांनी माझी विनंती मानली, ती रेकॉर्डिंग ऐकली व त्यांनी काय ती परिस्थिती समजून घेतली. मग त्यांनी आम्हाला घरी पाठवून दिलं. घरी पाठवून दिल्याच्या नंतर बुधवारच्या दिवशी घरी पाठवून दिल्याच्या नंतर शुक्रवारच्या दिवशी मी ड्रायव्हर म्हणून मी संभाजीनगरला गेलो होतो एका गाडीवर ड्रायव्हर म्हणून. शुक्रवारच्या दिवशी दुपारी 3च्या दरम्यान 3 ते 4च्या दरम्यान मला माझ्या पत्नीचा फोन आला. म्हणजे ती भारती शिंदे आपल्या घरी आहे. अरे म्हणलं तिला आपल्या घरी कशाला घेतलं, तिने आपल्या विरुद्ध एनसीआर दाखल केला, आपल्या मनाने काहीच नाही करायचं, कायद्याच्या बाजूने काय ते चालायचं म्हणलं आपला. तिथे फोन मी तिला म्हणलं बाबा तू चौकीला निघून जा, आमच्या घरी थांबू नकोस, आमच्या घरी थांबू नको. यावेळी ती म्हणली नाही भाऊ मी जर चौकीत जातो आणि त्यांनी जर मला बघितलं ते मला रस्त्याने मारहाण करेन असं तसं. म्हणलं तुझं तू काय करायचं ते कर, तू चौकीला जा, आमच्या घरी थांबू नको. नेमकं त्याच वेळेस मी त्या भारतीकडून सगळी सत्य परिस्थिती तिच्या तोंडून वधून घेतलेली. तिला मी सांगितलं का रे बाबा तू तर त्या दिवशी तक्रार दाखल केली, आम्ही तुला धमकी दिली, जीव मारण्याची धमकी दिली, आम्ही तुझ्या लग्न केले 8 की 10 काय किती लग्न केले आपल्याला काहीच माहिती नाही. कारण मी ज्यावेळी ती मुलगी बघायला गेलो त्यावेळी त्या बाईने सांगितलं होतं तिचं लग्न झालेलं नाही काही नाही, त्यामुळे तिचं लग्न केले. मग तिने त्या दिवशी पण मला सांगितलं भाऊ म्हणले तुम्ही माझ्या कोणत्याच लग्नामध्ये नव्हते, एवढ्या एकाच लग्नामध्ये तुम्ही मध्ये असतील म्हणले. आता तुमच्यावर हे जे आरोप घेतले ते पूर्ण चुकीचे येतं खोटे येतं, पण मला माझ्या नवऱ्याने हाणमार करून तुमच्या विरुद्ध खोटा एनसीआर दाखल करायला लावला, हे स्वतः त्या मुलीने बोलून दाखवलेलं. मग नंतर त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता पोलीस चौकीमध्ये गेली उमापूरच्या. त्यानंतर पोलीस प्रशासनाने तिच्या नवरा बोलून घेतलं. तिचा नवरा 8:30 ते 9च्या दरम्यान आला. मग त्यांनी पोलीस प्रशासनाची माफी मागितली, बायकोची माफी मागितली. संध्याकाळी 9 वाजता ते बायकोला घेऊन घरी गेला शुक्रवारी रात्री गेल्याच्या नंतर शनिवारचा दिवसभर तो चांगला राहिला. शनिवारी रात्री परत त्याने बायकोला दारू पिऊन मारहाण केली, जबर मारहाण केली. तिच्याने रात्र कशी काढली घरात. रविवारी सकाळी 7 वाजता ती लगेच पोलीस चौकीमध्ये गेली. तिने पोलिसांना सांगितलं मला नवऱ्याने मारहाण केली, मला माहेराला जायचे. पोलिसांनी मला फोन करून मला चौकीमध्ये बोलावून घेतलं.
चौकीमध्ये बोलावून गेल्याच्या नंतर मी तिला विचारलं काय झालं. ती म्हणली मला नवऱ्याने खूप मारहाण केली असं तसं. मग मी तर काही या प्रकरणामध्ये बोलू शकत नाही. त्यामुळे मी त्या लगेच चौकीमधून उमापूरचे प्रथम नागरिक आहेत त्यांना फोन केला आणि ते म्हणलं ती मुलगी म्हणती मला नवऱ्याने मारहाण केली, मी माहेरी चालले, ते बोला म्हणलं तिच्यासोबत. असं म्हणून मी त्या भारती शिंदेवर मोबाईल दिला. मग तिने त्या उमापूरच्या प्रथम नागरिकाला सुद्धा सगळी सत्य परिस्थिती सांगितली. म्हणले याच्यामध्ये गणुभाऊचा काहीच चुकी नाही, म्हणले गणेश आंधळेची काहीच चुकी नाही. ते काय कोणत्या माझ्या लग्नाला नव्हते, फक्त एवढ्या एकाच लग्नामध्ये होते म्हणले. आणि मला नवऱ्याने मारहाण करून ते खोटं बोलायला लावले म्हणले. आणि ते एनसीआर जो दाखल केलाय तो सुद्धा मला नवऱ्याने मारहाण करून जबरी एनसीआर दाखल करायला लावला, म्हणजे ती पूर्ण खोटी बाजू आहे. मग हे सांगितल्याच्या नंतर मग मी माझ्या घरी निघून आलो आणि ती भारती शिंदे ती माहेरी निघून गेली. या प्रकरणामध्ये नेमकी फसवणूक कोणी केलेली आहे नेमकी या प्रकरणात? या प्रकरणामध्ये फसवणूक केली जी आहे, फसवणुकीचा आरोप केला आहे, नेमकी फसवणूक कोणी केलेली आहे? ही फसवणूक केली ती सोलापूरच्या राणीबाई. आणि मी पोलीस प्रशासनाला याच्या अगोदर सुद्धा सांगितलं, मी या प्रकरणामध्ये एजंट म्हणून नाही तर मी मध्यस्थी म्हणून काम केले. मी पोलीस प्रशासनाला पाहिजे तेवढं सहकार्य करायला तयार आहे. मी त्या राणीबाईचं तुम्हाला ते एमआयडीसी मधलं घर दाखवतो, या प्रकरणामध्ये ज्या 2-3 बाया होत्या त्या सर्वांचे घर दाखवतो. परंतु माझ्यावरती हे बेछूट आरोप केले हे थांबवा कुठेतरी. आणि हे सोशल मीडियावर माझं आणि माझ्या बायकोचे फोटो दाखवणं, आमच्या दोघांना नवरा बायकोचं नाव घेणं, म्हणजे हे पूर्ण माझ्या इज्जतीचे धिंडोळे उडवलेत योगेश शिंदेने. एवढं असून सुद्धा त्याने मला पेट्रोल टाकून जाळून देण्याची धमकी सुद्धा दिली. आता त्यांचे की 9 लग्नामध्ये हे तुमचं रॅकेट आहे, 9 लग्नामध्ये तुम्ही सामील होतात असा त्यांचा आरोप आहे. नेमकं तुम्ही किती लग्नामध्ये त्यांच्या सामील होतात काय सांगाल? त्या मुलीचे 9 लग्न झाले की 10 लग्न झाले हे मला कुठलीही माहिती नव्हती. कारण मला त्या सोलापूरच्या राणीबाईंनी सांगितलं होतं तिचं पहिलं लग्न आहे. आणि मी त्या एवढ्या एकाच लग्नामध्ये सामील आहे. मला तिचे लग्न किती झाले, काय झाले कुठलीच माहिती नव्हती. आता जे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत, तसेच चकलांबा पोलीस ठाणे आहे, या ठिकाणी आपण जी ही तक्रार दिलेली आहे माझ्या हातामध्ये आहे. नेमकं ही तक्रार कशासाठी दिलेली आहे? नेमकी तुमची मागणी काय आहे? काय मागणी आहे? या तक्रारीमध्ये मी पोलीस प्रशासनाला स्पष्ट सांगितलेलं आहे, या प्रकरणामध्ये मी फक्त मध्यस्थीची भूमिका घेतलेली आहे. तुम्ही माझं बँकेचं स्टेटमेंट बघू शकता. मी या प्रकरणामध्ये कुठे 1 रुपयाचा तरी मी यांचा कुठं फायदा करून घेतला का, कुठे 1 रुपयाचा फायदा करून घेतलेला नाही. या प्रकरणामध्ये मी फक्त मध्यस्थीची भूमिका बजावलेली आहे. आणि मध्यस्थीची भूमिका बजावून सुद्धा यांचा संसार सुरळीत असताना याने फक्त बायकोला मारहाण केल्यामुळे ही माहेरी निघून गेली. आणि याने मीडियासमोर खोटी माहिती दिली की या बायकोने माझे 6 ग्रॅम सोनं 80,000 रुपये रोख रक्कम घेऊन नवरी पळाली. ही पळून गेलेली नाही. ही पोलीस चौकीमध्ये स्वतः हजर होऊन स्वतः माहेरी गेलेली, ही काय पळून गेली नाही. आणि या तक्रारीद्वारे माझं पोलीस प्रशासनाला म्हणणं एवढंच आहे, कारण मला योगेश शिंदेने पेट्रोल टाकून जाण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या नंतर माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या जर काही जीवाला जर बरं वाईट झालं तर या प्रकरणामध्ये पूर्णतः जिम्मेदार योगेश शिंदे व त्याचा भाऊ राजू शिंदे हे दोघे जण राहतील. आणि मला योग्य तो न्याय द्यावा ही माझी पोलिसांसमोर माझी कळकळीची विनंती आहे. अशा प्रकारे हे गणेश आंदोरे आपल्यासोबत आहेत. ज्या पद्धतीने जे लग्न झालेलं होतं उमापूर या ठिकाणचं, यामध्ये ते मध्यस्थी म्हणून काम करत होते. मात्र आपण 9 लग्नामध्ये नसून आपण फक्त एकाच लग्नामध्ये सामील आहोत असाही दावा त्यांनी केलेला आहे. मात्र संबंधित नवरदेवाने पत्नीला जबरी मारहाण केल्यामुळे ती माहेरी निघून गेल्यामुळेच हा प्रकार सर्व उघडकीस आला आहे. गेली 5 महिने विवाहिता सुरळीत राहिली आणि 5व्या महिन्यानंतर त्यांच्यामध्ये जो वाद झाल्यानंतर हा प्रकार घडला होता. मात्र या प्रकरणात त्यांच्याकडूनच नवरदेवाकडून या मध्यस्थीला जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती. मात्र याच प्रकरणात आपल्याला न्याय मिळावा व त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षक यांना तक्रार केलेली आहे. नेमका हा प्रकारात आता त्यांना कशा पद्धतीचा न्याय दिला जातो, त्या प्रकरणात अजून आणखी कोणकोणते वेगळे वळण समोर येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. सुनील जाधव, अनकट न्यूज, बीड.